मला मराठी येते, मी मराठी शिकतो, मला मराठी येते, मी मराठी शिकतो. बायको बरोबर पण बोलणार ना. घरी गेल्यावर बायकोला सांगायचं मला मराठी येते, मी मराठी शिकतो. हा बरोबर. माझं नाव घनश्याम रामधनी आहे. पहले आप महाराष्ट्र में हो, हम जिस मिट्टी में काम करते हैं, जिस देश में काम करते हैं, वहाँ की भाषा हमें आनी चाहिए, वो जरूरी है। क्योंकि वो अभी महाराष्ट्र है तो मराठी लोग होंगे, उनकी भाषा आप सीखोगे तो मतलब आपका ही भला होगा और आपको मतलब काम भी अच्छा मिलेगा। अभी सिर्फ काम करने से कोई ताल्लुक नहीं होता है, लेकिन हम आपस में मिलजुल कर जब भी रहते हैं, जिस राज्य में हम काम कर रहे हैं, अपना रोजी रोटी कमा रहे हैं, अपने बीवी बच्चों का पालन कर रहे हैं, माता पिता का पालन कर रहे हैं, रोज के खर्चे उठा रहे हैं, कहाँ काम करके? महाराष्ट्र गवर्नमेंट का ही ये सब फैसिलिटी यूज करके ही हम लोग पैसा कमाते हैं, तो वहाँ वो देश की भाषा हमें आनी चाहिए. ते शिकवलेली वाक्य सोपी. मी सीएनजी भरायला थांबू का? आम्ही म्हणणार लगेच आम्ही म्हणणार हो थांबा. इतकी सोपी वाक्य आहे. आता पुढचं वाक्य काय आहे की तुम्ही म्हणता कधी कधी माझी रिक्षा ही शेअरिंगची आहे, बरोबर आहे, म्हणजे आणखीन कोणतरी बसलं तरी चालतं. आता तुम्ही म्हणता तेव्हा मी म्हणेन मला जर चाललं तर, मला एकट्याला हवी तर मी म्हणेन नको. पण तुमचं काम आहे ना, कोणतरी येऊन बसणार माझ्या बाजूला, कळतंय ना. म्हणून मी काय तुम्ही म्हणाल मला आधी मॅडम माझी रिक्षा शेअरिंगची आहे. शेअरिंग हा शब्द येतो, माझी शब्द येतो, बरोबर आहे ना. माझी रिक्षा अभी मैं तुमसे मराठी में बात करता हूँ. तर तुम्ही ज्यांचं नाव नसेल, ज्यांनी फॉर्म नाही भरला असेल त्यांनी फॉर्म भरा. ही जी योजना आहे मराठी शिकवण्याची, ती आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकवलं जात आहे. त्याच्यामध्ये काही घाबरायची गरज नाही. जरी तुम्हाला मराठीमध्ये टेस्टमध्ये तुम्ही नापास झाला तरी काही घाबरायची गरज नाही. तुमच्या पाठीशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे कोणी काय बोललं काय त्याचं कानात ऐकायचं नाही. आपल्या पद्धतीने आज तुमचा पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, काय नाही, पण तुम्हाला चौथ्या दिवशी मराठी ही आलीच पाहिजे, अनिवार्य आहे. तिथे कॉम्प्रोमाइज नाही. आता कॉम्प्रोमाइज नाही म्हटलं तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुमच्या याच्यातून 4-5 लोक नापास झाले तरी त्यांना परत शिकवतील आणि तुम्हाला पास करून घ्यायची जबाबदारी आमच्या मरोळ प्रागतिक शाळेची आहे. मी या ठिकाणी या शाळेचा प्रमुख आहे. मरोळ प्रागतिक शाळा ही माझी आहे. पण तुम्हाला आता जाता जाता एकच सांगेन, कोणीही तंबाखू खाऊन कुठे आजूबाजूला थुंकू नका. काल असंच कोण आले आणि त्यांनी कोपऱ्यात थुंकले तंबाखू खाऊन. शिकायला आलात की तंबाखू खायला? आणि तंबाखू खात असाल तर आजपासून तो तंबाखू सोडा, नाहीतर तुमची जिंदगी, पुढचं बोलत नाही. त्यामुळे तुम्हाला ही चांगली संधी आहे स्वतःचं काहीतरी हे करायचं. बाहेर गर्दी आहे. आता आरटीओचं काय माहिती काय झालंय त्यांना. तुम्हाला नाम लिखता है भेज जाओ, क्या होता है? ऐसा नहीं होता है.
जब इधर आएगा तो आप 2 घंटे से सब करके यहाँ पर आते, तुम्ही येता सगळा धंदा बंद करून येता. तुम्हाला इथे जर उशीर झाला तर काय करणार? त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आज तुमचा दुसरा दिवस आहे. आणखी 2 दिवस तुम्हाला शिकवणार. 4थ्या दिवशी तुमची टेस्ट होणार आणि टेस्टमध्ये सुद्धा एक 3-4 गोष्टी विचारणार आहे आणि त्या 3-4 गोष्टी तुम्ही बोललात ताबडतोब पास होणार. तुम्हाला लिहायचं नाही, तुम्हाला आणखी काय टेन्शन घ्यायचं नाही. मला मराठी येते, मी मराठी शिकतो, मला मराठी येते, मी मराठी शिकतो. बायको बरोबर पण बोलणार ना. घरी गेल्यावर बायकोला सांगायचं मला मराठी येते, मी मराठी शिकतो. बोला तर तुम्ही एक गाडी चर्चगेट में एक गाडी शिकतो, मी मराठीत पास होणार, मी मराठी पास होणार. मला अंधेरीला जायचं आहे. आम्ही तुम्हाला अंधेरी लिहून द्या. हे बरोबर आहे, पण मला अंधेरीला जायचं आहे तर काय बोलायचं? या बसा. हा बरोबर. माझं नाव घनश्याम रामधनी आहे. जब इंटरव्ह्यू को बैठेंगे आप लोग तेव्हा असं बोलायचं. मी 1975 मधून रिक्षा चालवतो, 85 पर्यंत चालवतो. त्याच्यानंतर 92ला नगरसेवक झाला, 97ला झालो, 2002ला झालो. एकदा माझी बायको झाली नगरसेवक. मी रिक्षावाला आहे, मला अभिमान आहे माझ्या रिक्षात. रिक्षावाला बोललं तर काय वाईट नाही. तुमची मुलगी असेल, तुमची बायको असेल, तुमच्या मुलीला विचारणार शाळेमध्ये तुझे वडील काय करतात, त्या तुमच्या मुलीने अभिमानाने सांगणार माझे वडील रिक्षा चालवता. काय माझे वडील रिक्षा चालवतात. इतने लंबे से आते हो, अपना पूरा परिवार छोड़ भाड़े के रूम में रहते हैं, 8-8 10-10 जन रहते हैं. जो मिलता है सूखी रोटी वो खा लेते हैं, वापस सुबह चलते हैं. ये जरूरी है, परिवार को संभालना जरूरी है, उसमें कोई दो राय नहीं. परिवार को तो संभालना चाहिए. उनको संभाल के अपने खुद का और बीवी बच्चों का क्या कर सकते उसके लिए सोचना चाहिए. उजवीकडे जायचं आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे ओके ठीक आहे उजवीकडे जाऊया, उजवीकडे जाऊया में चलेंगे, जाएंगे, जाऊया में जाएंगे. एवढे इतने सिमिलर सेम ऐसे शब्द है हिंदी और मराठी में. बस एक बार आप शुरू कर दीजिए बोलना, आपको आराम से आ जाएगा. सिर्फ देखिए उजवीकडे मीन्स राइट से, जायचं आहे जाना है, जायचं जाना है यानी आहे मैंने आपको पहले ही बोला है. जायचं आहे, मला पुढे जायचं आहे, पुढे मीन्स आगे, पुढे मीन्स आगे. मला पुढे जायचं आहे म्हणजे आगे जाना है. तो आपको बोलना है हा चला पुढे चला. तुम्हाला कुठे उतरायचं आहे तिथे मी उतरतो. ओके. तर हे अशा प्रकारे इतने सिंपल सेंटेंस है, वाक्य है, आपको आना चाहिए. अगर ग्राहक ने पूछा कि किती वेळ लागेल, वेळ मीन्स टाइम, कितना टाइम लगेगा, किती मीन्स कितना, लागेल मीन्स लगेगा, कितना टाइम लगेगा पहुंचने के लिए, पहुंचने के लिए मीन्स पोहोचायला किती वेळ लागेल. तर तुम्हाला म्हणायचं आहे ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचू, ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचू, नसेल मीन्स नहीं रहेगा, ट्रैफिक अगर नहीं रहेगा लवकर में जल्दी, पोहोचू में पहुंचेंगे, ट्रॅफिक नसेल तर लवकर. एवढं समजलं सगळ्यांना की मला पार्ल्याला जायचं आहे. काय म्हणायचं आहे? बरोबर आहे.
मीटर लावा, मीटर चालू करा. बरोबर आहे. माझ्याकडे कॅश नाही आहे. माझ्याकडे ऑनलाईन आहे. बरोबर आहे. किती वेळ लागेल पोहोचायला? किती वेळ लागेल? बरोबर आहे. तुम्ही इकडे सांगा. तुम्ही व्हाईट शर्ट मध्ये. हा, ट्रॅफिक नाही आहे, जल्दी ट्रॅफिक नाही, ट्रॅफिक नसेल तर सांगा. हा, बरोबर सांगा. वेरी गुड, मस्त. परसों मैं आ रही थी, तभी एक मुस्लिम भैया थे रिक्शा ड्राइवर. तो त्याने सुरुवातीपासून माझ्याशी म्हणजे शुरुआत से ही मेरे से मराठी में बात करना शुरू किया और इतना अच्छा बात कर रहे थे कि मतलब दिखने में तो प्रॉपर मुस्लिम दिख रहे थे, लेकिन बात तो एकदम मराठी अच्छे से कर रहे थे. तो मैंने बोला उनको कि आप कैसे मराठी में इतनी अच्छी बात करते हैं. तो उन्होंने बोला कि मैं महाराष्ट्र से ही हूँ. तो मैं महाराष्ट्रियन ही हूँ, मैं महाराष्ट्र में पला बड़ा हूँ, तो ये भाषा मुझे अच्छे से आती है. नाव काय? रणजित आहे. काय करता तुम्ही? मी रिक्षा चालवतो. बरं, आज या ठिकाणी काहीतरी विशेष आहे. तुम्हाला मराठी शिकण्यासाठी वर्ग घेतलेले आहेत, त्यासाठी तुम्ही आलेला आहात? या तुम्हाला मराठी शिकायची आहे का? शिकायचं आहे. मराठी आवडते तुम्हाला? आवडते, लेकिन पर बोलता येत नाही. पूर्ण येत नाही. बरं, बोलण्याचा प्रयत्न कराल? प्रयत्न करा. पण मराठी आपल्याला रोज बोलली तर येईल असं वाटतं का तुम्हाला? बोलणार तवे तर आणणार ना. हां, येस. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी मराठी शिकण्यासाठी आलेले आहेत. आपण मरोळ प्राकृतिक शाळे या ठिकाणी आहोत आणि मरोळच्या या मरोळ प्राकृतिक शाळेमध्ये श्री सुभाष कांता सावंत साहेब यांच्या वतीनं या विभागातील नाही तर संपूर्ण अंधेरीतील लोकांना मराठी यावं आणि मराठी त्यांचं संभाषण लोकांबरोबर व्हावं याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. अजून काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नीरज, काय सांगाल ज्या पद्धतीने रिक्षावाल्यांना मराठी आली पाहिजे? तुम्ही युनियनमध्ये सुद्धा आहात, तर कशा पद्धतीने आज बघितली खूप मोठी गर्दी बाहेर आहे रिक्षावाल्यांची आणि सगळे उत्तर भारतीय या ठिकाणी मराठी शिकण्यासाठी आलेले आहेत. कशी तयारी आहे? मस्त, भरपूर अच्छी तैयारी है सर. आदरणीय सुभाष कांता सावंत साहब, देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुष्मिता साई पवार, उदय सावंत जी, प्रताप सरनाई साहब को हम लोग लाख लाख धन्यवाद कहेंगे कि हम उत्तर भारतीय परम प्रांतियों को जो मराठी सिखाने का प्रयास किया, हमको अपना बनाने का उन्होंने प्रयास किया, उनका दिल से धन्यवाद. नाम रेणुका पाटील मिस आहेत, ज्या शिक्षक आहेत. मॅम, काय सांगाल आज आपण या ठिकाणी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी आलेला आहात? खरं तर हा एक वेगळा अनुभव आहे आणि रिक्षा चालकांची पण मराठी शिकण्याची तळमळ दिसून येते आहे. त्यांनाही खरं तर आधीपासूनच हे वाटत होतं आपण शिकावं, पण महाराष्ट्र सरकारने आता ही संधी मोफत त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचा आनंद त्यांनाही होतोय आणि आम्हाला शिकवतानाही. मी पाहिलं आपल्याला, आपण उत्साहाने शिकवत होतात, पण ज्या पद्धतीने त्यांचं जे मराठीचे संभाषण आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे की त्यांना मराठी किती लवकर येऊ शकतं? त्यांना यायला वेळ लागणार आहे, कारण त्यांनी प्रयत्नच केलेला नाही आहे कधी आणि तशी गरज लागली नाही. कारण रिक्षामध्ये चढल्यानंतर अगदी मराठी माणसं सुद्धा त्यांच्याशी हिंदीतच बोलतात, त्याच्यामुळे त्यांना मराठी बोलायची गरज लागली नाही. भाषिक लोक जरी आले तरी ते हिंदीमध्येच बोलतात, त्याच्यामुळे त्यांना आता सवय झालेली आहे हिंदीमध्येच बोलायची आणि गरज भासली नाही. पण आता त्यांना संधी मिळालेली आहे तर त्यांची शिकण्याची इच्छा आहे. रेणुका मिस, मला तुम्हाला एक आवर्जून विचारावं असं वाटेल की ज्या पद्धतीने आपली मराठी माणसं आहे ते सुद्धा कधी कधी स्टाईल मारण्यासाठी हिंदी म्हणतात किंवा अशा पद्धतीने बोलतात, आपण सुद्धा मराठीत बोललं पाहिजे मुळात पहिला? इथेच आपलं मूळ इथेच आहे, कारण दोन मराठी जरी माणसं भेटली तरी पण ती हिंदीमध्येच बोलतात. तर ते पुढे जाऊन त्यांना कळेपर्यंत की तू पण मराठी आहे मी पण मराठी हे कळेपर्यंत आपण उतरण्याची वेळ आलेली असते गाडीतून.
तर अशी वेळ खरोखर आहे, पण आपण इथे जरा आपल्यातच आपण सुरुवात केली पाहिजे मराठी बोलायची. आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे. सोबत सुभाषकांता सावंत साहेब आहेत, जे शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभेचे विभाग प्रमुख आहेत. सावंत साहेब, ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम हा उत्साहाने जल्लोषाने व्हायचा, त्याच पद्धतीने हा कार्यक्रम सुद्धा जल्लोषात होताना दिसतोय. उत्तर भारतीय या ठिकाणी मराठी शिकण्यासाठी आलेला आहे. कशी झाली सुरुवात मुळात? माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक साहेबांना सांगितलं की मराठी शिकण्यासाठी उत्तर भारतीय असो, तामिळनाडूचे असो, कर्नाटकचे असो, बंगालचे असो, त्यांना थोडा वेळ द्या. आणि वेळ तर दिलीच साहेबांनी, पण शिकवण्यासाठी सुद्धा प्रबंध त्यांनी केला. आणि आम्हाला मराठी हे आमची मातृभाषा आहे, राज्यभाषा आहे. त्यामुळे माझी शाळा पण मरोळ प्रागतिक विद्यालय ही मराठी आहे. मला असं वाटलं की आम्हाला आदेश मिळायच्या अगोदर आम्ही या ठिकाणी मराठीचा क्लास चालू केला. त्याच्यानंतर RTOच्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ज्यांनाही मराठी शिकवण्याची जबाबदारी संस्थेला दिली आहे ती संस्था आमच्याकडे आली. आम्ही एक दिलाने या ठिकाणी करतो आहे, पण थोडंसं मिसमॅनेजमेंट RTOकडनं होत आहे. तर RTOला माझी विनंती आहे की या शाळेमध्ये आमची काहीतरी कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे मराठी या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये 100% लोकांना आलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जो महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न चालला आहे त्यासाठी खरोखरच माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या कार्यक्रमाला हा आमचा खारीचा वाटा आहे आणि तो वाटा आम्हाला उचलायची जी संधी दिली शिंदे साहेबांनी आणि सरनाईक साहेबांनी, त्यामुळे मी त्यांचा मनापासून धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय, त्यांना मराठी शिकवण्यासाठी या ठिकाणी क्लासेस घेतले जातात. तुम्ही फॉर्म भरताय, काय आहेत हे फॉर्म? त्या फॉर्म आहे सर, त्यांचा पूर्ण डिटेल आहे त्याच्यामध्ये. तुमचं नाव, पत्ता, त्यांचा परमिट लायसन्स किंवा परमिट लायसन्स नाही आहे तर त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही ते मेन्शन करतो त्याच्यामध्ये. म्हणजे हा फॉर्म मराठी शिकण्यासाठी आहे? हो, मराठी शिकण्यासाठी त्यांचं पूर्ण इन्फॉर्मेशन आहे की हे लोक मराठी शिकत आहेत आणि एवढे लोक आले आहेत आणि एवढे लोक बाकी आहेत. बरं, किती फॉर्म आले तुम्हाला माहिती आहे? आता तर सध्या आम्ही काय बोलू 100, 200, 300च्या वरतीच असणार. कल क्या आपका नाम क्या है? मेरा नाम राजेश कुमार हाँ, पटेल आहे. आज तुम्ही इथे मराठी शिकण्यासाठी आलेला आहात? मैं मराठी सीखतो आहे. अभी आपको जब रिक्शा में पैसेंजर बैठेगा तो मराठी बोलना है, आप बोलेंगे? बोलेंगे. अच्छा, आपको ये जो महाराष्ट्र शासन के माध्यम से, RTO के माध्यम से मराठी सीखने को बोला गया है, मन में क्या भावना है आपके? अच्छा, मन में अच्छा भावना है. मराठी सीखना चाहिए? सीखना है, महाराष्ट्र में मराठी में बात करनी चाहिए? मराठी बात करना है. क्या है? नाव मा अनिल यादव. तुम्ही मराठीत बोलाल? बोललं पाहिजे. बरं, तुम्ही रिक्षामध्ये जेव्हा बसता तेव्हा लोक मराठीत बोलता, तेव्हा राग येतो की बरं वाटतं? बरं वाटतं. मराठीत बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये? बोललं पाहिजे. आणि काही वेळेला भांडणं होतात, मैं मराठी क्यों बोलूँ, तो ये सब होता है, आपको कैसा लगता है? गलत है? सही बात. नहीं बोलना, ऐसा नहीं होना चाहिए, मराठी सीखना चाहिए. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने मरोळच्या प्रागतिक शाळेमध्ये उत्तर भारतीय रिक्षावाल्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न होत असताना आपण बघत आहोत.